फ्लॉरिडा, बर्म्युडा आणि पोर्तो रिको ह्या 3 ठिकाणांना जोडणारा हा तब्बल 5 लाख चौरस मैलांचा अथांग महासागर आहे. 5 लाख चौरस मैल! विचार करा किती विशाल असेल हा भाग. याच अथांग महासागराने गेल्या अनेक शतकांमध्ये अशी अगणित जहाजे आणि विमाने कायमची गिळंकृत केली आहेत. आणि हो, पिढ्यानपिढ्या दर्यावर्दी आणि प्रवाशांच्या मनात या प्रदेशाने किती दहशत निर्माण केलीये हे इथल्या नावांवरूनच स्पष्ट होतं. डेव्हिल्स ट्रँगल म्हणजे सैतानाचा त्रिकोण, आयल ऑफ डेव्हिल्स, ट्वायलाइट झोन किंवा लिम्बो ऑफ द लॉस्ट म्हणजे हरवलेल्यांची पोकळी. ही नावं केवळ नकाशावरची नावं नाहीयेत, तर ती माणसाच्या मनातल्या खोल भीतीची प्रतीके आहेत. जेव्हा एखाद्या जागेला लोक सैतानाचा त्रिकोण म्हणू लागतात, तेव्हाच त्या जागेची गूढता किती खोल असेल याचा अंदाज येतो, नाही का? आता तुम्हाला वाटेल हा प्रकार फक्त गेल्या काही दशकांमधला आहे, तर तसं नाहीये. या घटना शतकानुशतके चालत आल्या आहेत. अगदी 1492 मध्ये जेव्हा ख्रिस्टोफर कोलंबस या भागातून गेला, तेव्हा त्याच्याही डायरीत काही विचित्र नोंदी सापडतात. कोलंबसने लिहून ठेवलंय की ह्या भागात त्याचं होकायंत्र म्हणजे कंपास अचानक वेड्यासारखं गोलगोल फिरू लागलं होतं आणि आकाशातून एक मोठा आगीचा गोळा थेट समुद्रात पडताना त्याने स्वतः पाहिला होता. म्हणजे विचार करा, कोलंबसच्या काळापासून ते अगदी आधुनिक नौदलाच्या काळापर्यंत या अघोरी घटनांची मालिका अखंड सुरूच आहे. या बेपत्ता होण्याच्या घटनांमधली शांतताना ती खऱ्या अर्थाने भयानक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 1840ची फ्रेंच जहाज रॉझेलीची घटना पहा. हे जहाज जेव्हा समुद्रात सापडलं तेव्हा त्यावर एकही माणूस नव्हता. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जहाजावरचे प्राणी अगदी सुरक्षित होते. एक मांजर, काही कोंबड्या आणि पिंजऱ्यातला एक पक्षी हे सगळे जिवंत होते. आता साहजिकच प्रश्न पडतो, जर जहाजावर एखादा मोठा आणि जीवघेणं संकट आलं असतं तर हे प्राणी कसे काय वाचले असते? याच भयानक शांततेने ह्या रहस्यमय त्रिकोणाची दहशत आणखीनच वाढवली. हा 306चा आकडा फक्त एक संख्या नाहीये. 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत अमेरिकन नौदलाचं USS सायक्लॉप्स हे प्रचंड मोठं जहाज या भागातून प्रवास करत होतं. या जहाजावर तब्बल 10,800 टन वजनाचं मँगनीज होतं आणि 306 लोक होते. अचानक त्यांचा रेडिओ संपर्क कायमचा तुटला. अमेरिकन नौदलाने सलग 90 दिवस अथक शोध घेतला, पण त्या अवाढव्य जहाजाचा किंवा त्या 306 लोकांचा साधा एक तुकडाही सापडला नाही. या एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आणि दाखवून दिलं की या भागात अगदी शक्तिशाली युद्धनौकासुद्धा अजिबात सुरक्षित नाहीत. जहाजांचं ठीक आहे, पण समुद्रावरून जाणाऱ्या विमानांचं काय? डिसेंबर 1945ची फ्लाईट 19ची घटना यातलीच एक सर्वात प्रसिद्ध आणि तितकीच भयानक केस आहे. अमेरिकन नौदलाची 5 बॉम्बर विमाने नेहमीच्या सरावासाठी उडाली. सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक त्यांची सर्व होकाय यंत्रे बंद पडली. वैमानिकांनी नोंदवलं की खालच्या समुद्राचं पाणी विचित्र पांढऱ्या हिरव्या रंगाचं दिसू लागलंय. त्यांना दिशाच कळेनाशी झाली. शेवटी इंधन संपल्यामुळे त्यांना समुद्रात उतरण्याचे आदेश दिले गेले आणि त्यानंतर ती 5ही विमाने, त्यातले 14 क्रू मेंबर्स आणि त्यांना शोधण्यासाठी गेलेलं 13 जणांचं बचाव विमान असं सगळं काही हवेतच कायमचं गायब झालं. समुद्राने त्यांना गिळलं की आकाशाने ओढून घेतलं याचा उलगडा आजपर्यंत होऊ शकलेला नाही. आता 1970ची ही घटना तर याहून विचित्र आहे. वैमानिक ब्रूस घर्नन आकाशातून जात असताना त्याने पाहिलं की समोरचा एक ढग हळूहळू एखाद्या बोगद्याचा आकार घेत आहे. जसं त्याचं विमान त्या ढगात शिरलं तशी विमानाची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे बंद पडली. पण आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा तो त्या धुक्यातून बाहेर आला. तो थेट मियामीच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. जो प्रवास 90 मिनिटांचा होता तो त्याने केवळ 45 मिनिटांत पूर्ण केला होता. त्याच्या विमानाचा जास्तीत जास्त वेग होता ताशी 180 मैल. पण या प्रवासात त्याचा सरासरी वेग ताशी 300 मैलांपेक्षा जास्त कसा काय भरला हे सगळं पूर्णपणे अशक्य होतं. तर आता आपण पाहूया की या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या घटनांमागे लोकांनी नक्की कोणते विचित्र सिद्धांत मांडले आहेत. चला या अशक्यचा थोडा शोध घेऊया. जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीचं तार्किक कारण मिळत नाही ना, तेव्हा मानवी मन भन्नाट कल्पना करू लागतं. काहींनी असा दावा केला की तिथे समुद्रात एक वर्म होल आहे जो लोकांना दुसऱ्या डायमेन्शनमध्ये किंवा समांतर विश्वात खेचून नेतो. काहींना तर वाटलं की तिथे महाकाय समुद्री राक्षस आहेत जे अख्खी जहाजे गिळतात. याशिवाय एलियन्सचे गुप्ततळ, UFOकडून होणारी अपहरणं आणि समुद्राखाली बुडालेल्या अटलांटिस शहराचे प्राचीन एनर्जी क्रिस्टल्स जे जहाजांची यंत्रणा बिघडवतात, असे एकापेक्षा एक भन्नाट सिद्धांत मांडले गेले. काहींनी तर असंही म्हटलं की अमेरिकन सरकार तिथे एरिया 51 सारखे गुप्त प्रयोग करतंय. अज्ञात गोष्टींची भीती घालवण्यासाठी मानवी मन अशा अद्भुत सायफाय विश्वात कसं रमतं हेच यावरून दिसून येतं. पण तुम्हाला खरं सांगू,
या कथांना जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्याचं खरं श्रेय जातं ते पॉप कल्चरला. 1964मध्ये विन्सेंट गॅडिसने एका मासिकात लेख लिहिला आणि याच लेखात या प्रदेशाला पहिल्यांदा बर्म्युडा ट्रायंगल हे नाव मिळालं. मग 1974मध्ये चार्ल्स बर्लिच यांचं एक पुस्तक आलं, ज्याच्या जगभरात लाखो प्रती हातोहात विकल्या गेल्या. 60 आणि 70च्या दशकात लोकांमध्ये अशा रहस्यमय सायफाय कथा वाचण्याची एक मोठी भूक होती आणि या लेखकांनी अगदी अचूकपणे त्यांना तेच पुरवलं. इथूनच बर्म्युडा ट्रायंगलची दंतकथा खऱ्या अर्थाने अमर झाली. पण जसं नाण्याला नेहमी 2 बाजू असतात, तशीच या रहस्याची एक वैज्ञानिक आणि तार्किक बाजूसुद्धा आहे. 1975मध्ये लॅरी कुशे नावाच्या एका अत्यंत अभ्यासू लेखकाने आणि संशोधकाने या प्रकरणाची सखोल तपासणी केली. त्यांनी जुने लॉगबुक्स, जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणे आणि अगदी हवामानाचे जुने रेकॉर्ड्स तपासून पाहिले आणि त्यांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट होता. त्यांच्या मते जी जहाजे या भागात गायब झाल्याचं सांगितलं गेलं, त्यातली अनेक जहाजे प्रत्यक्षात तिथे कधी होतीच नाही आणि अनेक वेळा त्या काळात आलेल्या भयंकर वादळांची माहिती जाणूनबुजून लपवली गेली होती, जेणेकरून हे रहस्य अधिक गडद आणि आकर्षक वाटेल. आता समुद्रात दिशा ठरवताना चुका कशा होऊ शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पृथ्वीवर मुळात 2 प्रकारचे उत्तर ध्रुव असतात. एक म्हणजे आपण नकाशावर पाहतो ते फिक्स असलेलं भौगोलिक उत्तर आणि दुसरं म्हणजे आपलं होकायंत्र किंवा कंपास ज्याकडे बोट दाखवतं ते बदलतं राहणारं चुंबकीय उत्तर. या दोन्ही ध्रुवांमध्ये थोडासा फरक असतो आणि जहाजाच्या कॅप्टनला दिशा ठरवताना या फरकाचं गणित अचूक मांडावं लागतं, नाहीतर जहाज पूर्णपणे वेगळ्याच दिशेला भरकटू शकतं. आणि इथेच खरी गोम आहे. बर्म्युडा ट्रायंगलच्या काही भागांमधून एक ॲगॉनिक लाईन जाते. ही ॲगॉनिक लाईन म्हणजे अशी जागा जिथे हे भौगोलिक उत्तर आणि चुंबकीय उत्तर अगदी तंतोतंत एकाच रेषेत येतात. जुन्या काळातल्या दर्यावर्दींना ह्या अशा वैज्ञानिक फरकांबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांनी केवळ त्यांच्या होकायंत्रावर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि दिशा भडकटल्यामुळे ते मृत्यूच्या जाळ्यात जाऊन अडकले. म्हणजेच इथे कोणतीही अलौकिक किंवा जादुई शक्ती नव्हतीच, तर ती निव्वळ मानवी मोजमापात झालेली एक मोठी चूक होती. यात आणखी एक अत्यंत रंजक आणि तितकंच भयानक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे मिथेन गॅस. असं मानलं जातं की तिथे समुद्राच्या तळाशी मिथेन वायूचे प्रचंड मोठे साठे आहेत. समजा तिथे पाण्याखाली ज्वालामुखीसारखा स्फोट झाला तर पाण्यात एकाच वेळी अब्जावधी बुडबुडे तयार होतात. यामुळे होतं काय तर पाण्याची घनता अचानक इतकी कमी होते की ते पाणी जहाजाचं वजन पेलूच शकत नाही. परिणामी कोणतीही धोक्याची सूचना किंवा मेडे कॉल देण्याआधीच जहाज एखाद्या मोठ्या खड्ड्यात पडल्यासारखं क्षणात समुद्राच्या तळाशी जातं. म्हणूनच कदाचित काही जहाजांचे अवशेष आजपर्यंत कधीच सापडले नाहीत. निसर्गाची ताकद किती भयंकर असू शकते हे तुम्हाला या 100च्या आकड्यावरून समजेल. ह्या भागात 100 फूट उंचीच्या महाकाय आणि अचानक येणाऱ्या लाटा, ज्याला आपण रॉंग वेव्ज म्हणतो, त्या निर्माण होतात. विचार करा, 100 फुटांची लाट म्हणजे एखाद्या 10 मजली इमारती एवढी पाण्याची भिंतच समुद्रावर उभी राहते. अशी लाट जेव्हा एखाद्या जहाजावर धडकते ना, तेव्हा अक्षरशः एका सेकंदात त्या जहाजाचे तुकडे तुकडे होऊ शकतात. निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे कोणत्याही मानवी जहाजाचं निभाव लागणं निव्वळ अशक्य आहे. बरं, जहाजांचं बुडणं तर आपल्याला समजलं, पण त्या आकाशात गायब झालेल्या विमानांचं काय? याचं उत्तर 2016मधल्या सॅटेलाईट फोटोंनी दिलं. संशोधकांना बर्म्युडा ट्रायंगलच्या अगदीवर आकाशात षटकोनी किंवा हेक्सागोनल आकाराचे काही विचित्र ढग दिसले. हवामान तज्ज्ञांच्या मते हे काही साधेसुधे ढग नाहीत, तर ते एअर बॉम्बसारखे काम करतात. जेव्हा ही ढग फुटतात तेव्हा त्यातून हवेचा प्रचंड मोठा स्फोट होतो आणि तो थेट समुद्राच्या पृष्ठभागावर भयंकर ताकदीने आदळतो. आणि या एअर बॉम्बमधून बाहेर पडणाऱ्या वाऱ्यांचा वेग किती असतो माहितीये? तब्बल 170 मैल प्रति तास. हा वेग इतका प्रचंड आहे की यामुळे समुद्रात महाकाय लाटा तर निर्माण होतातच, पण वरून उडणाऱ्या विमानांचं संतुलन एका क्षणात पूर्णपणे बिघडून जातं. याच भयंकर वाऱ्यांमुळे विमानांची दिशा अनपेक्षितपणे बदलू शकते. कदाचित यामुळेच ब्रूस गर्ननसारख्या वैमानिकाचं विमान अनपेक्षित गतीने पुढे ढकललं गेलं असावं. हा सगळा निसर्गाचाच खेळ आहे. आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की तिकडे जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रणच आहे. पण लॉयड्स ऑफ लंडन यांसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या सागरी विमा कंपन्यांचा डेटा पाहिला तर एक वेगळंच सत्य समोर येतं. त्यांच्या मते बर्म्युडा ट्रायंगलमधील अपघातांचा दर हा जगातल्या इतर कोणत्याही गजबजलेल्या सागरी मार्गांइतकाच सामान्य आहे. जर तो खरोखरच असा मृत्यूचा सापळा असता तर या विमा कंपन्यांनी तिथून जाणाऱ्या जहाजांसाठी नक्कीच जास्त पैसे म्हणजे अतिरिक्त प्रीमियम आकारला असता, बरोबर? पण ते तसं करत नाहीत, कारण आकडेवारी कधीच खोटं बोलत नाही.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नोआने तर अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यांचा निष्कर्ष दिलाय. ते ठामपणे सांगतायत की या भागात कोणतीही अलौकिक किंवा भुताटकीची शक्ती नाहीये. मुळात हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे आणि तिथे हवामान सतत बदलत असतं. त्यामुळे मानवी चुका, खराब हवामान आणि समुद्रातले वेगवान प्रवाह यामुळे हे अपघात होतात आणि ते काही असामान्य नाहीत. अगदी अमेरिकन तटरक्षक दल सुद्धा या क्षेत्राला कसलाही रहस्यमय दर्जा देत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे बर्म्युडा ट्रायंगल हे जगातलं असं एकमेव ठिकाण नाहीये. जपानजवळ प्रशांत महासागरात एक ड्रॅगन ट्रायंगल आहे. तिथेही अशीच जहाजे आणि विमाने रहस्यमयरित्या गायब होतात. एवढंच काय, आपल्या भारतातही ओडिशाच्या अमरदा प्रदेशात असेच काही विचित्र प्रकार घडल्याच्या नोंदी आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तिन्ही क्षेत्र पृथ्वीवरील एकाच अक्षांशावर म्हणजेच लॅटिट्यूडवर आहेत. फरक फक्त इतकाच आहे की बर्म्युडा ट्रायंगलवर हॉलिवूडने चित्रपट काढले आणि अनेक बेस्टसेलर पुस्तके लिहिली गेली, त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं आणि बाकीची ठिकाणे दुर्लक्षित राहिली. तर मग ह्या सर्व सविस्तर माहितीनंतर आता आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. हवामानातल्या अचानक होणारे बदल आणि मानवी चुका यांसारख्या नैसर्गिक कारणांनी जर या सगळ्या घटनांचं स्पष्टीकरण अगदी सहज मिळत असेल, तरीही आपण एलियन्स, समुद्री राक्षस आणि समांतर विश्वाच्या कथांवर का विश्वास ठेवतो? विचार करा. कदाचित यामागे आपलं मानवी मानसशास्त्रच आहे. निसर्गाचं क्रूर, कोरडं आणि अनपेक्षित वास्तव स्वीकारण्यापेक्षा एखाद्या थरारक आणि रंजक रहस्यावर विश्वास ठेवायला आपल्याला जास्त आवडतं. सत्य आणि आख्यायिका यांच्यातील हीच अस्पष्ट रेषा आजतागाय बर्म्युडा ट्रायंगलला जिवंत ठेवून आहे. आपल्या आजच्या या विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया, पण जाता जाता या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.